ईव्हीएम हटाव देश बचाओ वंचितची ईव्हीएम विरुद्ध स्वाक्षरी मोहीम। वंचित बहुजन आघाडी धामणगाव रेल्वे तालुका शाखेच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर मानवता बुद्ध विहाराच्या बाजूला ही मोहीम राबवण्यात येते। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात आणि निकालाच्या आकडेवारीत तफावत समोर आली असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली असून यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक, महासचिव सुरेंद्र फुसाटे, किशोर राऊत, राजू फुसाटे, विलास हेदवे, रामेश्वर बोरकर, चंद्रपाल रंगारी हे उपस्थित होते। धामणगाव रेल्वे विधानसभा आणि तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केलंय। मराठी 9 न्यूजसाठी चेतन परडके, ग्रामीण प्रतिनिधी, धामणगाव रेल्वे। बहुजन वंचित आघाडीतर्फे जेवढं मतदान झालं आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आहे। आम्हाला त्याचा खंत वाटत आहे। आम्ही त्या विचाराचाच आम्ही स्वाक्षरी अभियान राबवत आहोत।